नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. आज आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये सेकंड ब्लॉक बघतो, पर्टिक्युलरली सेकंड पार्ट ऑफ द थर्ड ब्लॉक, ज्याचं आपण नाव दिलेलं आहे डेव्हलपमेंट्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो विकास आहे तो कशा प्रकारे होत गेलेला आहे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. यापूर्वीच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण एकंदरीत पाहिलं होतं की कशा प्रकारे शीत युद्धाची सुरुवात झाली होती. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं किंवा दुसरं जागतिक युद्ध संपलं, त्याच्यानंतर ज्या युद्धाची सुरुवात झाली ती म्हणजे शीत युद्ध. आणि या शीत युद्धाची सुरुवात कशा प्रकारे झाली याचा आढावा आपण मागील प्रेझेंटेशन मध्ये घेतलेला आहे. आणि आजचा जो प्रमुख मुद्दा असेल तो म्हणजे एंड ऑफ द कोल्ड वॉर अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंटरनॅशनल रिलेशन्स. म्हणजे कशा प्रकारे शीत युद्धाचा अंत झाला आणि त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधावर काय परिणाम झाला याचा हा एकंदरीत पूर्ण आढावा असणार आहे की कशा प्रकारे शीत युद्ध सुरू होतं. शेवटी मग असं मानलं जातं की 1991 मध्ये शीत युद्धाचा अंत झाला आणि त्याचा परिणाम हा त्याच्यानंतरील जागतिक व्यवस्थेवरती झाला. तर तो कोणता झाला किंवा कशा प्रकारे जागतिक व्यवस्थेवरती याचा प्रभाव पडला याचा आढावा आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये घेऊया. सर्वप्रथम असं आपण म्हणू शकतो की जेव्हा शीत युद्ध समाप्त झालं, जेव्हा शीत युद्धाची समाप्ती झाली, तो एक काळ असा मानला गेला की ठीक आहे, आता जी युद्धाची किंवा दोन देशांच्या मध्ये जे शत्रुत्व निर्माण झालं होतं तो म्हणजे सोव्हिएत संघ आणि अमेरिका. तर या दोन देशांमधला जो संघर्ष होता तो जवळपास 1991च्या काळामध्ये काही घटनांनंतर संपुष्टात आला. आणि त्यानंतर संपूर्ण जगातील एकंदरीत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अनेक बदल पाहाव्याला मिळाले. म्हणजे इथे अनेक बदलांना सामोरे जावं लागलं. द्विध्रुवीय प्रणालीची संकल्पना ज्याने जगाला दोन शक्तिशाली गट बनवले होते, जर आपण बायपोलर वर्ल्ड ऑर्डर असं म्हणतो, की ज्यामध्ये दोन महत्वाचे असे घटक आहेत की जे इथे आपली भूमिका बजावत असतात. आणि एकंदरीत याच्यामध्ये एका बाजूला सोव्हिएत संघ होता आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका. या दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला होता. आणि तो संघर्ष इतक्या टोकाला जाऊन पोहोचला होता की अनेक वेळा अशा प्रकारचा एक भास निर्माण झाला की कोणत्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. आणि एका बाजूला सोव्हिएत संघाचा गट होता की ज्यामध्ये समाजवादी देश हे सर्व सोव्हिएत संघाच्या बाजूने उभे होते आणि सर्व भांडवलशाही देश हे अमेरिकेच्या बाजूने उभे होते. तर हे दोन गट एकमेकांच्या विरुद्ध उभे असल्याचं पाहायला मिळतं.
त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक घटक जो महत्वाचा होता तो म्हणजे नाम, नॉन अलाइनमेंट मुवमेंट किंवा नॉन अलाइन मुवमेंट असं म्हटलं जातं. ज्याला आपण अलिप्ततावादी धोरण असं देखील म्हणतो किंवा अलिप्ततावादी चळवळ असं देखील म्हटलं जातं. आणि या धोरणाचा प्रमुख जो मुद्दा होता तो हा होता की भारत हा नुकताच स्वतंत्र झालेला देश आहे आणि त्यामुळे कोणत्याही एका देशाच्या विरुद्ध जाऊन त्या देशाचं शत्रुत्व पत्करणं हा भारतासाठी धोकादायक क्षण ठरू शकला असता. आणि म्हणून एकंदरीत मग भारताने निर्णय घेतला की या दोन मोठ्या महाशक्तींच्या मध्ये न पडता, कोणत्याही एका देशाच्या बाजूने न झुकता कशा प्रकारे एक अलिप्त धोरण अवलंबता येईल याचा विचार इथे केला गेला. आणि म्हणून हे जे तिसऱ्या जगातील जेवढे देश होते की जे नुकतेच परतंत्रातून किंवा परकीयांच्या नियंत्रणातून मुक्त झाले होते, जसे की भारत हा ब्रिटिश राजवटीचा एक भाग होता आणि 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं. आणि असे भारतासहित असे अनेक देश होते की जिथे एका अर्थाने तिसऱ्या जगातील देश म्हणून उदयास आले. आणि या देशांना सोव्हिएत संघ किंवा अमेरिका यापैकी कोणत्याही एका देशाचा द्वेष पत्करायचा नव्हता. त्याचं कारण म्हणजे मुळात हे सर्व देश खूप छोटे होते, कमकुवत होते, आर्थिक दृष्ट्या असू देत किंवा मग सामरिक दृष्ट्या असू देत, सैन्याच्या दृष्टीने असू दे, सर्व गोष्टींमध्ये हे थर्ड वर्ल्ड कंट्रीज किंवा तिसऱ्या जगातील देश हे त्यावेळेस उदयास येत होते आणि त्यांना कोणत्याही एका देशाची बाजू घेणं योग्य वाटत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेसच्या राजकीय नेत्यांनी हा निर्णय घेतला की कोणत्याही देशाला जर समर्थन द्यायचं नसेल, कोणत्याही देशाचं जर शत्रुत्व पत्करायचं नसेल, तर त्याला एकच पर्याय आहे की मध्यम मार्ग निवडणे, ज्याला आपण नॉन अलाइन मुवमेंट असं म्हणतो. आणि म्हणून भारतासहित अनेक देशांनी या नॉन अलाइन मुवमेंटला स्वीकारलं. त्यासोबतच 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडल्याने शीतयुद्धाच्या समाप्तीची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर लगेचच 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या इतिहासात एक प्रकारचं नवीन युग सुरू झालं. कारण 1989 मध्ये जी बर्लिनची भिंत पाडण्यात आली त्यातून हा संदेश देण्यात आला की सोव्हिएत संघ हा कमकुवत होत चाललेला आहे आणि अमेरिका हा मात्र बळकटपणे उभा आहे. या घटनेमुळे अमेरिकेचा एकमात्र महासत्ता म्हणून उदय झाला आणि 1990च्या दशकात जग काही काळासाठी एक ध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतरित झाले की ज्यामध्ये सुरुवातीला जसं आपण पाहिलं शीतयुद्धाच्या काळात दोन महासत्ता होत्या, परंतु उत्तर शीतयुद्धाच्या काळात एकच महासत्ता उर्वरित राहिली. आणि म्हणूनच काही काळासाठी संपूर्ण जग
हे एक ध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतरित झाले होते. या शीत युद्धानंतरच्या काळात एक नवीन आर्थिक व्यवस्थेचा जन्म देखील झाला आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे पुनरुज्जीवन आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधामध्ये झाले. या आर्थिक संबंधांना संस्थात्मक आधार देण्यासाठी 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना करण्यात आली. आणि हे जे WTO आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे नियमावर आधारित मुक्त व्यापार व्यवस्थेला प्रोत्साहन देणं हा होता. 1995 मध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर ची स्थापना करण्यात आली आणि त्याचा जो उद्देश होता तो मात्र नियमावर आधारित मुक्त व्यापार व्यवस्थेला प्रोत्साहन देणं हा होता. आणि अशा प्रकारे एकंदरीत ही WTO ची स्थापना करून मुक्त व्यापार कशा प्रकारे सुरळीत करता येतील याचा इथे विचार होऊ लागला. शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, मानवी हक्कांचे संरक्षण, आंतरप्रादेशिक स्थलांतराशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या कल्पना जागतिक उद्दिष्टे बनल्या. याच्यामध्ये शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा उदय झाला. त्यासोबतच पर्यावरणाचं जे संरक्षण आहे ते करण्याची भाषा इथे होऊ लागली. त्यासोबतच मानवी हक्क कशा प्रकारे सुरक्षित करता येतील याच्यावर देखील भर देण्यात आला. तर अशा प्रकारचे अनेक मुद्दे त्यावेळेस चर्चेला उपस्थित होते. त्याचवेळी दहशतवादी संघटना, बहुराष्ट्रीय कंपन्या, गैर सरकारी संस्था, त्याला आपण NGO असं म्हणतो, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, जागतिक सामाजिक चळवळी म्हणजेच ग्लोबल सोशल मुवमेंट्स, युती, स्वातंत्र्य चळवळी यासारखे अनेक नवनवीन कलाकार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक महत्वाचे खेळाडू म्हणून उदयास आले. यावेळी त्यामध्ये दहशतवादी संघटना देखील उपस्थित होत्या. बहुराष्ट्रीय कंपन्या, त्याला आपण मल्टी नेशन और मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं देखील म्हणतो. बरेच NGOज होते, चळवळी होत्या. या सर्वांचा उदय या काळामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. सध्याच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार आणि सुरक्षा या मुद्द्यावरून नवं शीतयुद्ध किंवा नवीन शीतयुद्ध सुरू झालं आहे असं मानलं जातं. म्हणजे अमेरिका आहे त्या ठिकाणीच आहे, परंतु रशियाची जागा मात्र चायना या देशाने घेतली आहे असं मानण्यात आलं आणि त्याला नाव दिलं गेलं नवीन शीतयुद्ध किंवा न्यू कोल्ड वॉर किंवा न्यू कोल्ड वॉर ज्याला म्हटलं जातं. त्याच वेळी कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाने आंतरराष्ट्रीय राजकारणात फूट पाडली आणि आरोग्यासारख्या मानवी सुरक्षेच्या मुद्द्यांना आता जगभरातील सरकारे हे सर्वोच्च प्राधान्य देण्यास तत्पर आहेत. हाच तो काळ होता ज्यावेळेस संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना झाली किंवा एक प्रकारची कल्पना आली की आरोग्यासारखे
जे महत्वाचे घटक आहेत त्या घटकांवरती लक्ष केंद्रित करणं किती महत्वाचं आहे हे यातून प्रकर्षानं जाणवू लागलं. त्यानंतर जे झालं आपण पाहूयात तो म्हणजे सोव्हिएत संघाचे विघटन. कशा प्रकारे सोव्हिएत संघ विघटित झाला. ज्या घटना USSRच्या विघटनास कारणीभूत ठरल्या त्या दोन स्तरावर होत्या. एक तर देशांतर्गत आणि बाह्य. देशांतर्गत काही घटना घडल्या आणि बाह्य काही घटना घडल्या आणि म्हणून एकंदरीत सोव्हिएत युनियन एका काळी जो महासत्ता म्हणून उदयास आला होता त्याला इथे दाबण्याचा प्रयत्न झाला. 1980च्या दशकापर्यंत पूर्वीच्या दशकांमध्ये अवलंबलेल्या धोरणांमुळे USSRला आर्थिक स्तब्धतेचा सामना करावा लागला होता. ग्राहकोपयोगी वस्तू आणि कृषी उत्पादनामध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठ्यामध्ये तीव्र कमतरता होती. विविध क्षेत्रातील वाढत्या मागणीनुसार राज्य हे पुरेसा साठा करू शकत नव्हते. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की समाजामध्ये मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालली होती, परंतु त्या मागणीचा जो पुरवठा आहे तो मात्र तुलनेने कमी राहिल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच मिखाईल गोर्बाचेव 1985 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियन या पक्षाचे सरचिटणीस झाले. एकंदरीत या मिखाईल गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी एक नवीन विचारसरणी सुरू केली ज्याला म्हटले गेले की आर्थिक शक्तीने सुरक्षेचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणून लष्करी शक्ती बदललेली आहे. सोव्हिएत युनियनच्या समाजवादी सरकारांना जिथे धोका असेल तिथे त्यांचे संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याच्या अधिकाराच्या प्रतिपादनाचा ब्रेझनेव सिद्धांत त्यांनी नकारला. ब्रेझनेव डॉक्ट्रिन जे आहे याच्या प्रकारे असं म्हटलं जातं की ज्या देशांमध्ये समाजवादी सरकार असेल आणि त्या देशांना जर काही धोका निर्माण झाला असेल तर अशा देशांना सोव्हिएत संघ हा देश मदत करेल. परंतु गोर्बाचेव जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी हे धोरण बदलले. भूतकाळातील या दोन्ही धोरणामुळे आर्थिक खर्च अधिक, एका अर्थाने आपण म्हणू शकतो की आर्थिक खर्च वाढत गेल्यामुळे शीतयुद्धाची अशी एक धारणा आणि सोव्हिएत युनियनच्या धोरणांनी अमेरिका आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांची बरोबरी करण्यासाठी लष्करी खर्च वाढवला. कारण जर अमेरिकेसोबत एका अर्थाने स्पर्धा करायची असेल तर त्यासाठी रशिया आणि मित्र राष्ट्रांनी एकंदरीत सैन्यावरील आपला जो खर्च आहे तो वाढवणं अपेक्षित होता. त्याच्यात GDPच्या सुमारे 40 ते 50% राष्ट्र आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या संरक्षणावर खर्च केले गेले. म्हणजे जितका खर्च केला गेला त्यामध्ये सर्वात जास्त खर्च हा सैन्यावरती केला गेला. आणि त्यासोबतच जे मित्र राष्ट्र होते त्यांना समर्थन म्हणून मदतीच्या स्वरूपात देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली गेली.
अफगाणिस्तानात सोव्हिएतच्या हस्तक्षेपामुळे वाईट अनुभव आला होता आणि ते एकंदरीत महाग देखील ठरलं होतं. आणि म्हणून मग इथे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सोव्हिएत संघाने आपला जो लष्करी खर्च आहे तो वाढवण्यावरती लक्ष दिला. गोर्बाचेवची धोरणे अफगाणिस्तानातील गोंधळावर पुनर्विचार करणारी होती. त्यांनी अर्थव्यवस्थेची पुनर्रचना सुरू केली आणि या प्रक्रियेला पेरेस्ट्रॉइका असं म्हटलं गेलं, की ज्यामध्ये अर्थव्यवस्था कशा प्रकारे रुळावरती येऊ शकेल यासाठी ते प्रयत्न केले. पेरेस्ट्रॉइकाच्या धोरणाने लष्करी आणि इतर सुरक्षा संस्थांवरील खर्चाची पुन्हा तपासणी केली आणि सोव्हिएत सहयोगींना सहाय्य आणि लष्करी समर्थन आणि अनुदानाची जुनी प्रणाली चालू ठेवली. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेला संरचनात्मक कमकुवतपणा आणि मागासलेपणावर मात करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून तांत्रिक प्रवाह आणि एक प्रकारे क्रेडिटची आवश्यकता होती. पाश्चात्य भांडवल आणि तंत्रज्ञान आकर्षित करणे इतकं सोपं नव्हतं. कम्युनिस्ट पॅराडाईम मध्ये एकूणच धोरणाच्या चौकटीतील संरचनात्मक आर्थिक कमकुवतपणा आणि त्रुटींमुळे ते अपयशी ठरले, ज्याचे श्रेय गोर्बाचेव यांनी नोकरशाहीच्या कठोरपणाला दिले. असं हे मानलं गेलं की जे नोकरशाही आहे त्याच्यामध्ये देखील बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी खुला किंवा एक प्रकारे खुली चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला किंवा ओपनिंग अप ज्याला म्हणतो आपण, की काही स्पष्ट करायचं असेल किंवा कोणताही जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी खुला मार्ग उपलब्ध करून देण्यात आला, ज्याला ग्लासनोस्ट असं म्हटलं जातं. आणि या ग्लासनोस्टचा हेतू हा या सोव्हिएत नागरिकांना काही राजकीय सूट देण्यासाठी होता. टीका करण्याच्या आणि राजकीय संघटना तयार करण्याचा अधिकारासह अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील देण्यात आलं होतं. याचा परिणाम सोव्हिएत समाजात स्वायत्त संघटनांच्या जन्मात झाला, ज्यांनी सोव्हिएत संघाच्या लष्करी आणि आर्थिक अपयशाची आणि अगदी कम्युनिस्ट राजवटीचा निषेध करण्यास सुरुवात केली होती. 1989 पर्यंत ग्लासनोस्ट पूर्व युरोप आणि मध्य आशियाई प्रदेशांमध्ये पसरले आणि अधिक स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली गेली. एस्टोनिया, लात्विया आणि लुथियानिया या बाल्टिक राज्यांनी स्वातंत्र्य घोषित केले. या आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोर्बाचेवने या देशांतील कम्युनिस्ट सरकारांना लष्करी मदत देण्यास नकार दिला. पूर्वी ब्रेझनेव डॉक्ट्रिन जे होती त्यानुसार ही मदत करता आली असती, परंतु गोर्बाचेवने मात्र हे धोरण बदलले होते आणि त्यांचं स्पष्ट मत होतं की जर एखाद्या राष्ट्रास वेगळं व्हायचं असेल तर ते होऊ शकतात. सोव्हिएत युनियनच्या घटक समाजवादी प्रजासत्ताकामधील लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या आकांक्षांचा परिणाम शेवटी 1991 मध्ये झाला. त्याचं म्हणजे USSRचं किंवा सोव्हिएत युनियनचं विघटन या स्वरूपामध्ये झालं. जो पुढचा महत्वाचा भाग होता तो म्हणजे बर्लिनची भिंत पडणे. जेव्हा बर्लिनची भिंत पाडली जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने जर्मनीचं एकत्रीकरण केलं जाईल, एकीकरण केलं जाईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं. शीतयुद्धाची समाप्ती दर्शवणारी
आणखी एक महत्वाची घटना म्हणजे 1989 मध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली, ज्याने 1961 पासून पूर्व आणि पश्चिम जर्मनीला शारीरिक आणि वैचारिक दृष्ट्या विभाजित केले होते. जवळपास 1961 मध्ये बर्लिनची ही भिंत उभारण्यात आली, ज्यामध्ये एका देशाचे 2 भाग करण्यात आले, ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी, ज्याला पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असं देखील म्हटलं जातं. तर एकंदरीत पश्चिम जर्मनी फेडरल रिपब्लिक जर्मनी म्हणून ओळखलं जात होते. म्हणजे पश्चिम जर्मनी एका बाजूला जे होते त्याचं नाव दिलं गेलं फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, आणि हे पाश्चात्य युती प्रणालीचा भाग होते. तर पूर्व जर्मनी हे जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणून ओळखले जात होते, ज्यामध्ये सोव्हिएत गटाचा सदस्य होता. या 2 भागांमध्ये जर्मनीचे विभाजन विचारधारेच्या धर्तीवरती होते, जे भांडवलदार आणि कम्युनिस्ट गटांमधील शीतयुद्धाचे प्रतिनिधित्व करत होते. ग्लासनोस्टचा प्रभाव लवकरच पूर्व युरोप, बाल्टिक प्रदेश आणि विशेषतः पूर्व जर्मनीमध्ये पसरला होता. 12 जून 1987 रोजी बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट येथे एका भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी गोर्बाचेव यांना एक आवाहन केलं, आणि ते आवाहन होतं ही बर्लिनची भिंत पाडण्याबद्दलच. सोव्हिएत संघाला उद्देशून त्यावेळेसचे अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी सोव्हिएत संघाला आवाहन केले की त्यांनी ही जी भिंत आहे, जी 2 गटांना विभाजित करते, ती भिंत पाडावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर अनेक राजकीय आणि आर्थिक संरचनात्मक बदल घडले. पोलंडमध्ये 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षांचा पराभव झाला होता, आणि हंगेरीमध्ये राजकीय आणि आर्थिक सुधारणा झाल्या, ज्याने शेजारच्या ऑस्ट्रियाशी आपली सीमा देखील उघडली. म्हणजे या शेजारील राष्ट्रांमध्ये देखील बदल घडून येऊ लागला. या घडामोडी पूर्व जर्मनीतील बदलांसाठी एक प्रकारे उत्प्रेरक ठरल्या. पूर्व जर्मनीतील वाढत्या नागरी अशांततेमुळे सरकारवर पश्चिम जर्मनीच्या प्रवासावरील लोकांना किंवा लोकांवरील काही नियम शिथिल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. म्हणजे एकंदरीत आपण पाहतो की जी पूर्व जर्मनी हा जो देश होता, हा एका अर्थाने सोव्हिएत संघाच्या बाजूने उभा होता, आणि जो पश्चिम जर्मनी होता तो मात्र अमेरिकेच्या बाजूने उभा होता. परंतु तरी देखील दोन्ही जर्मनीचं एकत्रित असं मत असल्याचं पाहायला मिळतं की दोन्ही भागांना विभाजित करणारी ही जी बर्लिनची भिंत आहे ती पाडली गेली पाहिजे. आणि म्हणून हे सर्व इथे आपण पाहू शकतो. त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे बर्लिनची भिंत पाडण्यासाठी भिंतीच्या दोन्ही बाजूंच्या एका अर्थाने म्हणून आपण की दोन्ही बाजूंना हजारो जर्मन लोक एकत्र आले आणि त्यांनी ही भिंत पाडली.
भिंत पडल्याच्या काही आठवड्यातच चेकोस्लोवाकियामध्ये लोकशाही सरकारमध्ये एका अर्थाने शांततापूर्ण रूपांतर झाले. म्हणजे चेकोस्लोवाकियामध्ये लोकशाही सरकारची स्थापना झाली आणि रोमानिया आणि बल्गेरियामध्ये इथे काही हिंसक बदल पाहायला मिळाले. 1991च्या USSRच्या पतनामुळे सुमारे 15 स्वतंत्र देशांची निर्मिती झाली. आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्डोवा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान हे जवळपास 15 देश असे होते की जे सोव्हिएत संघामधून तुटून बाहेर निघाले. कडव्या वांशिक संघर्षामुळे क्रोएशिया, स्लोव्हेनिया, मॅसेडोनिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यासारख्या स्वतंत्र देशात पूर्वीचे फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया याचे हे विघटन झाल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरच्या काळात जगाच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत इतर अनेक देशांचा उदय झाला. 1990 मध्ये नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाला. पूर्वी नामिबिया हा जर्मन प्रदेश असताना दक्षिण पश्चिम आफ्रिका म्हणून ओळखला जात असे. 1990 मध्ये उत्तर आणि दक्षिण येमेन रिपब्लिक मध्ये एकीकरण झाले. 1993 मध्ये चेक प्रजासत्ताक आणि स्लोवाकिया स्वतंत्र राष्ट्र बनण्यासाठी चेकोस्लोवाकियाचे विघटन करण्यात आले. 30 वर्षांच्या युद्धानंतर इरिट्रियाला इथिओपिया पासून स्वतंत्र मिळाले. 2002 मध्ये पूर्व तिमोर इंडोनेशिया पासून स्वतंत्र झाला. कोसोवो याने 2008 मध्ये सर्बिया पासून एकतर्फी स्वातंत्र्य घोषित केले आणि 2011 मध्ये सार्वमतानंतर दक्षिण सुदानने शांततेने सुदान पासून वेगळे झाले. जगाच्या नकाशावर या नवीन राज्यांच्या आगमनाने देश आणि प्रदेशांमध्ये काही प्रकारचे राजकीय आणि आर्थिक स्वारस्य हे देखील पाहायला मिळालं. त्यांच्या समावेशाने युनायटेड नेशन्स चे सदस्यत्व वाढले. एवढे सर्व देश नव्याने निर्माण झाले होते आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघांमधील सदस्यांची संख्या देखील वाढली. या नवीन राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावर चर्चा आणि निराकरणासाठी नवीन मुद्दे आणले. समाजवादी गटाचे तुकडे होणे आणि अनेक नवीन राष्ट्रांच्या जन्मामुळे बहुपक्षीय वित्तीय संस्थांकडून मदत आणि गुंतवणुकीची मागणी वाढली. विशेषतः IMF आणि जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक ज्याला म्हटलं जातं. भौगोलिक राजकीय परिणाम हे दूरगामी महत्व सिद्ध करतात. आणि या अशा प्रकारच्या विकासामुळे किंवा अशा प्रकारच्या घटनांमुळे देशावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम देखील होताना पाहायला मिळतो.
संसाधन समृद्ध मध्य आशियाई प्रदेश जागतिक लष्करी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने बहुध्रुवीय जागतिक संदर्भात एक महत्वपूर्ण धोरणात्मक प्रदेश म्हणून उदयास आला. जिओपॉलिटिक्सचे तज्ञ न्यू ग्रेट गेम बद्दल बोलू लागले. जेव्हा हे सर्व एका अर्थाने वितरित झालं किंवा सर्व देश विस्कळीत झाले, त्याच्यानंतर जिओपॉलिटिक्स मध्ये न्यू ग्रेट गेम म्हणून एक संकल्पना पुढे आल्याचं पाहायला मिळतं. रशिया, चीन, पश्चिम आशिया आणि युरोपच्या क्रॉस रोडवर असलेल्या भौगोलिक सामरिक स्थानामुळे आणि हायड्रोकार्बन आणि इतर खनिज संसाधनामुळे मध्य आशियाई प्रदेशात महत्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक शक्तींमध्ये प्रभावासाठी तीव्र प्रतिस्पर्धाचा जन्म झाला. अमेरिका, रशिया, चीन, तुर्की, इराण, भारत आणि पाकिस्तान याला बऱ्याचदा न्यू ग्रेट गेम म्हणून संबोधले जाते. समुद्राकडे जाण्यासाठी आउटलेट नसल्यामुळे ही राज्ये त्यांच्या शेजारी, विशेषतः रशियाच्या दबावाला एक प्रकारे असुरक्षित बनवतात, ज्यामुळे बहुतेक विद्यमान व्यापार आणि संक्रमण मार्ग आणि तेल पाईपलाईन हे जात असतात. म्हणजेच एकंदरीत या भागाला किंवा या प्रदेशाला खूप जास्त महत्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. रशियावरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी परिवहन मार्गांचा शोध त्यांना त्यांच्या इतर शेजाऱ्यांकडे पाहण्यास प्रवृत्त करतो. जर रशियावरील अवलंबित्व कमी करायचं असेल तर त्यासाठी इतर देशांच्या ज्या वस्तू आहेत किंवा जो पुरवठा होतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं क्रमप्राप्त ठरलं. रशियावरील हे अवलंबित्व अशा प्रकारे कमी करण्यास सुरुवात झाली आणि या शेजाऱ्यांचा प्रभाव कमी करण्याची इच्छा आर्थिक आणि तांत्रिक सहाय्याच्या गरजेशिवाय या राज्यांना अमेरिका आणि इतर पाश्चात्य शक्तींचे स्वागत करण्यास प्रवृत्त करते. तंत्रज्ञानाचा मध्य आशियाई भू राजकारणावर परिणाम होत आहे. मध्य आशियाई प्रदेश हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRIच्या केंद्रस्थानी आहे. चीनला युरोपशी जोडणारा पायाभूत सुविधा निर्माण करणारा हा एक मोठा प्रकल्प मानला जातो. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा याच भागातून जातो. हा ग्रेट किंवा न्यू ग्रेट गेम म्हणजेच झारवादी रशिया, साम्राज्यवादी ब्रिटन यांच्यात खेळल्या गेलेल्या ओल्ड ग्रेट गेम याचे पुनरुज्जीवन आहे असं म्हटलं गेलं. 1904 मध्ये ब्रिटिश भूराजकीय अभ्यासक किंवा जिओपॉलिटिक्सचे अभ्यासक हॅलफोर्ड जॉन मॅकेंडर यांनी आपला हार्टलँड सिद्धांत मांडला. मॅकेंडर्स हार्टलँड थेअरी असं देखील म्हटलं जातं. आणि त्यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की युरेशियन जमिनीवर जो राज्य करेल तो जगावर राज्य करू शकतो. म्हणजेच हा भूभाग इतका महत्वाचा आहे की या प्रदेशावर जो कोणी राज्य करेल तो संपूर्ण जगावरती राज्य करू शकतो. सोव्हिएत संघाचे विघटन आणि पूर्व युरोपमधील कम्युनिस्ट राजवटीच्या पतनाने जगभरातील लोकशाही राजकीय वातावरण, विशेषतः नव्याने स्थापन झालेला राज्यामध्ये उठाव झाला. लोकशाही आणि स्वातंत्र्य यासारख्या आदर्शांचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भर देण्यात आला. त्याचप्रमाणे बिगर लोकशाही राजवटीत लोकशाही राजकीय शासनाच्या आकांक्षा सतत वाढत होत्या. नवनिर्मित देशांपैकी बहुतेक देश अल्पविकसित होते आणि आर्थिक परिवर्तनांची गरज होती, जे मुख्यतः आर्थिक विकासाच्या पाश्चात्य
कल्पनेद्वारे निर्धारित केले होते, जे मुक्त बाजार भांडवलीच्या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावित झाले. अशा प्रकारे उदारमतवादी लोकशाही आणि मुक्त बाजार अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्था बनल्या. म्हणजे एक प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेकडे यांनी आपलं मार्गक्रमण सुरू केलं. अशा प्रकारे शीतयुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजेच मुक्त बाजार, भांडवलशाहीचा प्रसार आणि निवडणुका, मानवाधिकार इत्यादीवर भर देऊन लोकशाहीची जबाबदारी इथे पाळल्याचं पाहायला मिळतं. शीतयुद्धाचा अंत समाजवाद आणि समाजवादी गटाच्या विचारसरणीच्या संकुचित व्यतिरिक्त आर्थिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेच्या गतीशी जुळवून घेतले. जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार संबंधामध्ये वेगवान वाढ आणि एकीकडे परस्परावलंबन आणि दुसरीकडे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानातील महान तांत्रिक टप्पे या स्वरूपात एक प्रमुख प्रक्रिया आहे. या घडामोडींमुळे ग्लोबल विलेज नावाची नवीन संकल्पना उदयास आली. कारण उत्पादन आणि व्यापार तसेच दळणवळणाच्या दृष्टीने परस्पर कनेक्टिव्हिटी मुळे वेब आधारित कनेक्टिव्हिटीचे नवीन प्रकार निर्माण झाले. इंटरकनेक्टिव्हिटीची ही प्रक्रिया जागतिक स्वरूपाची असल्याने आणि सामाजिक या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणूनही ओळखले जाऊ लागले. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नवीन कलाकारांचा देखील उदय झाल्याचं पाहायला मिळतं. हे नवीन अभिनेते बहुधा गैरराज्य अभिनेते असतात, जे नॉन स्टेट ऍक्टर्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये गैर सरकारी संस्था आहेत, एनजीओ, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी इथे घडताना पाहायला मिळतात. या कलाकारांनी राष्ट्र राज्यांमधील संबंध निश्चित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. ते मुक्त एंटरप्राइज आणि मुक्त व्यापार आणि कमी जबाबदार आणि कमी एक प्रकारे निसर्गात असलेली ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण केली गेली. म्हणजे संपूर्णपणे असं आपण म्हणू शकतो की अनेक देश हे मुक्त व्यापार पेठांकडे वळू लागले आणि जे अमेरिकन हित होते ते इथे साध्य करणं सोपं होऊ लागलं. शीतयुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्य देखील आहेत. जरी शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण झाली होती, जिथे राज्यांच्या कृतीचा अंदाज होता आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील कलाकार राज्यांच्या कृतींना समर्थन देत होते. अशा प्रकारे शीतयुद्धाच्या कालावधीने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत यथास्थिती आणि स्थिरता आणली. कम्युनिझमच्या पतनाने पोकळी निर्माण झाली आणि मुक्त भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीचा एकमात्र महासत्ता आणि नेता म्हणून अमेरिकेसह जग एक ध्रुवीय बनले. भांडवलशाही आणि साम्यवादाच्या विचारसरणीच्या आधारे शीतयुद्धाची जागतिक व्यवस्था ही विभागली गेली. शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे ही वैचारिक विभागणी एका अर्थाने संपुष्टात आली. त्यामुळे शीतयुद्धोत्तर काळातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे मुक्त बाजार भांडवलशाहीचे वर्चस्व. तेव्हापासून ते आर्थिक विकास साधण्याचे एक प्रमुख साधन, दृष्टिकोन आणि एक महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. आर्थिक विकास साधण्यासाठी कम्युनिझम किंवा समाजवाद स्वीकारलेल्या बहुसंख्य देशांनी भांडवलशाही विचारसरणीचा स्वीकार केला आहे.
आपण भारताबद्दल देखील पाहू शकतो की अनेक वर्ष भारत हा एक समाजवादाकडे झुकलेला देश होता आणि त्यानंतर याचं जे रूपांतर आहे ते मात्र भांडवलशाही विचारसरणीच्या मार्गाने सुरू आहे. तर अशा प्रकारे जे भांडवलशाही देश नव्हते त्या देशांनी देखील भांडवलशाही व्यवस्था स्वीकारायला सुरुवात केली आणि एका अर्थाने मग जेव्हा सर्व देश भांडवलशाहीच्या मार्गाने चालू लागले त्यावेळेस हा जग एक ध्रुवीय बनू लागला. भांडवलशाही आणि साम्यवादाच्या विचारसरणीच्या आधारे शीतयुद्धाची जागतिक व्यवस्था विभागली गेली होती. शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे ही वैचारिक विभागणी एका अर्थाने संपुष्टात आली. त्यामुळे शीतयुद्धोत्तर काळातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे मुक्त बाजार भांडवलशाहीचे वर्चस्व. तेव्हापासून ते आर्थिक विकास साधण्याचे एक प्रमुख साधन, दृष्टिकोन आणि एक महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. आर्थिक विकास साधण्यासाठी कम्युनिझम किंवा समाजवाद स्वीकारलेल्या बहुसंख्य देशांनी भांडवलशाही विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे की ज्यामध्ये कशा प्रकारे भांडवलशाहीचा वेग वाढू शकेल यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही याला महत्व प्राप्त झालं. ही स्वातंत्र्य आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा स्वरूपात अस्तित्वात आहे. या सर्व स्वातंत्र्यांना अधिकारांचे समर्थन केले जाते. मुळात लोकशाही असलेल्या राजकीय संस्थांनी स्वातंत्र्य आणि अधिकार या दोन्हीचे समर्थन केले पाहिजे. सॅम्युअल हंटिंग्टन याने सांगितल्याप्रमाणे शीतयुद्धानंतरच्या काळातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे लोकशाहीकरणाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक. उदारमतवादी लोकशाही निवडणुकीच्या लढतीत किमान अर्थाने दक्षिण पूर्व आशिया आणि उत्तर आशिया, त्यासोबतच दक्षिण आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत देखील पसरली. म्हणजे उदारमतवाद सर्व ठिकाणी पसरत गेला. पूर्व युरोपीय देशांनी एक प्रकारे इथे क्रांती घडवून आणली, ज्याला आपण कलर रेड किंवा एक प्रकारे गुलाबी आणि निळा इत्यादी अशाचा एक रंग दिला गेला. काही वर्षानंतर 2010 मध्ये पश्चिम आशियाई प्रदेशात इथे अरब स्प्रिंग हे देखील पसरलं की ज्यामध्ये अनेक जे हुकुमशाही देश होते त्यांचं रूपांतर लोकशाही देशांच्या मध्ये होऊ लागला. अनेक देशांमध्ये पहिल्यांदाच निवडणुका झाल्या, लोकशाही सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी लष्करी उठाव न करता त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. नवीन घटना लिहिल्या गेल्या, न्यायव्यवस्था स्वतंत्र झाली आणि कायद्याचे राज्य हे प्रचलित झाले. मतदानाचा अधिकार बहुतेक देशांमध्ये विस्तारला गेला आणि स्त्रिया, स्थानिक आणि समाजातील उपेक्षित आणि बहिष्कृत वर्गांना समाविष्ट केले गेले आणि लोकशाही संस्था स्थापन झाल्या, जेणेकरून लोकशाहीची जी संकल्पना आहे ती रुजवली गेली पाहिजे. शीतयुद्धोत्तर काळातील तिसरे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारी झपाट्याने वाढ. WTO असेल किंवा त्यांच्या निर्मितीमुळे नियमाधारित बहुपक्षीय व्यापार सुरू झाला. वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशांना परस्परावलंबी बनण्यास आणि आर्थिक संबंध निर्माण करण्यास अनुमती मिळाली. सरकारांमधील परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पारंपरिक संवादापासून हे वेगवान
वळण खासगीकरणामुळे आर्थिक संबंधांना अनुमती देते. जागतिक कॉर्पोरेट आणि बँकिंग हे संबंध अत्यंत शक्तिशाली आर्थिक खेळाडू म्हणून उदयास आले. संरक्षण आणि सीमा सुरक्षा इत्यादी इतर पारंपरिक मुद्द्यांवर परकीय आर्थिक संबंध प्रबळ झाले. वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापाराने राज्यांमधील कठोर सीमा हे मऊ होऊ लागले आणि संबंध सुधारू लागले. शीतयुद्धोत्तर काळातील चौथे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन अभिनेत्यांचा किंवा कलाकारांचा इथे उदय होऊ लागला, जे मुख्य करून नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणून उदयास आले. गैरराज्य अभिनेत्यांना कोणतेही राष्ट्रीयत्व राज्य ओळख नसते आणि ते राज्यांद्वारे नियंत्रित देखील नसतात. जसे की एखादी जर एनजीओ सुरू करायची म्हटली तर ते एका देशामध्येच केलं गेलं पाहिजे असं काही बंधन नसतं, किंवा जर एखादी टेररिस्ट ऑर्गनायझेशन असेल तर ती केवळ एका देशामध्ये असेल असं नाही, ते अनेक ठिकाणी असू शकतं. तर अशा प्रकारे इथे हे नॉन स्टेट ऍक्टर्स वाढत गेले. अम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ग्रीन पीस सारख्या आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था मानवी हक्क आणि पर्यावरणाच्या संरक्षणासारख्या विशिष्ट मुद्द्यावर चॅम्पियन म्हणून उदयास आले. यांनी इथे विशेष कार्य करत आपली भूमिका मांडली. या नॉन स्टेट ऍक्टर्सच्या उदयामुळे राज्य आणि सत्तेवर किंवा राज्येतर कलाकार यांच्यात अनेक बहुविध संबंध निर्माण झाले. या जोडण्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी कॉबवेब पॅराडाईम याला महत्व दिले. आंतरराष्ट्रीय संबंधाची कल्पना, कॉबवेब दिसण्याची कल्पना विविध नागरी समाज संस्था, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन्सद्वारे समर्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधावर जोर देते, जे आंतरराष्ट्रीय समाजाचे नवीन स्वरूप तयार करतात आणि जे राष्ट्रीय हित आणि सार्वभौम राज्याच्या वास्तववादी कल्पनेला बांधील देखील नसतात. गैरराज्य कलाकारांमध्ये परस्पर संवाद राष्ट्रीय हितापेक्षा कलाकारांशी संबंधित वैयक्तिक आणि समुदायाच्या हितांना प्राधान्य देतात. येथील राज्य स्वतंत्रपणे काम करणार नसून आश्वासक भूमिका बजावत असतात. अनेक पातळ्यांवर या बहुविध परस्पर संवादाचा परिणाम, घटना आणि परिणाम समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध या शब्दाच्या जागी जागतिक संबंध हा शब्द हळूहळू पण स्थिरपणे येत गेला. शीतयुद्धानंतर त्याचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे नवीन फोकस, जग केंद्रित जे क्षेत्र केंद्रित हित संबंध होते. या स्वारस्य पर्यावरणीय समस्यांपासून मानवी स्थलांतराच्या समस्यापर्यंत आहेत. या रुची निसर्गात सामान्य आहेत आणि त्याच्या मानवी सभ्यतेवर मोठा प्रभाव पडतो. समस्या ओळखणे, समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न हे राज्याच्या कृतीमध्ये प्राधान्याने क्षेत्र बनले आहेत. या समस्या उदाहरणार्थ कोविड ही जी महामारी आली कोरोनाची, आणि जागतिक स्तरावर अनेक एकत्रित कृती करण्याची गरज असल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरती अशा प्रकारचे नवीन यंत्रणा उभे केले जातात की जे आंतरराष्ट्रीय धोक्यांना एक प्रकारे हरवू शकतील किंवा संपवू शकतील. राज्यांचे हित सामायिक हित संबंधामध्ये जुडलेले आहेत आणि राज्य प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सामूहिक कृतींचा भाग बनले आहेत. अशा प्रकारे या सामूहिक कृतीनुसार राज्यांनी धोरण ठरवल्यास एक प्रकारे सुरुवात केली आणि त्यांचे राजकीय सामूहिक हिताचा भाग म्हणून पाहण्यास सुरुवात केली. समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य ओळखणे, समजून घेणे आणि समन्वय साधण्यासाठी संस्था सक्रिय असणं आवश्यक आहे, जे सार्वत्रिक आणि एकाच राज्याच्या हितापासून दूर असते. अशा प्रकारे शीतयुद्धोत्तर काळातील सहावे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्र, WTO इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांना महत्व.
या आंतरराष्ट्रीय संस्थांचे एकल एक अनेक समस्या हाताळतात आणि जागतिक प्रादेशिक त्यांच्या आवाक्यात असतात. एक जेवढे समस्या आहेत त्या सर्व समस्या या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मार्फत सोडवण्याचा इथे प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे अनेक मुद्द्यांवर प्रादेशिक संघटना आणि प्रादेशिक सहकार्य उपक्रमांचे महत्व वाढत गेले. नवीन प्रकारच्या वाटाघाटी आणि बैठका विकसित झाल्या, जसे की G20 आहे किंवा ब्रिक्स आहे, जिथे नेते भेटतात आणि जागतिक प्रदेशांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. अशा प्रकारच्या गोष्टींना महत्व प्राप्त झालं, जिथे आंतरराष्ट्रीय संस्था आपली भूमिका बजावत गेली. आंतरराष्ट्रीय सहकार्याची नवीन याच्यामध्ये दृष्टिकोन असताना त्यामध्ये बहुपक्ष वाद हा देखील आहे, ज्याला आपण मल्टीलॅटरलिझम असं देखील म्हणतो. शीतयुद्धाच्या शेवटी घडलेल्या आणि नव्या ज्याने आंतरराष्ट्रीय संबंधावर खोलवर परिणाम केला त्यापैकी एक सर्वात महत्वाची घटना म्हणजे बहुपक्षीयतेचा विस्तार. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या कराराचा इथं संदर्भ दिला जातो. बहुपक्षीय देशांना सदस्यत्व घेण्यास किंवा कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता समान नियमावरती युती बनवण्यास अनुमती दिली जाते. तर एकंदरीत आपण जे बघतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे किंवा जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, हे अनेक संघटना आहेत त्यामधून हे तणाव जे आहे ते कमी करण्यावर जास्त लक्ष दिलं जातो. त्यासोबतच नाफ्टा असतो, म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट ज्याला आपण म्हटलं जातं, BRI आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे. अशा प्रकारचे देखील उदाहरणं इथं आपल्याला पाहायला मिळतात. या घडामोडींमुळे शीतयुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधावर लक्षणीय परिणाम झाला आणि साधारणपणे ध्रुवीयतेवरील प्रवचन बदलले आणि बहुध्रुवीय जगाचा उदय होण्यास सुरुवात झाली. एका अर्थाने इथे अनेक देश समोर येऊ लागले. दुसरीकडे एक ध्रुवीयता स्पष्ट करते की सर्वात शक्तिशाली राज्य इतर राज्यांच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकू शकतो. या शक्तिशाली राज्यांच्या कृती सध्याच्या आंतरराष्ट्रीय नियमामध्ये बसत नाहीत. इराकमध्ये जो हल्ला केला गेला तो नियमात बसत नाही, परंतु तरी देखील एकतर्फी कारवाई केली गेली. हे अशा प्रकारचे अटॅक देखील होतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे. या काळात मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय संस्था होत्या, UN आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे. एका अर्थाने शीतयुद्धाच्या बळी ठरल्या होत्या, कारण त्यांच्या कार्यपद्धतीवर दोन महासत्तांच्या हितसंबंधाचा आणि धोरणाचा प्रभाव होता, ज्यांनी त्यांचा वापर करून त्यांची स्वतःची वैचारिक आणि धोरणात्मक प्रगती करण्याचा एक प्रयत्न केला. तर हे देखील तितकंच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ IMF ने अमेरिकेचे हित आणि उद्देश साधण्याची जवळीक साधून काम केले. त्यासोबतच अपरिवर्तनीय जागतिकीकरणाने जगाला एक लहान समाज बनवले आहे, जिथे देशांच्या मधील परस्पर संवाद आणि अधिक व्यावसायिक हित संबंधावर आधारित आहे. उत्पादन असेल किंवा हालचाल आणि विपणन आणि वस्तू आणि सेवांचा वापर सखोलपणे एकत्रित होऊ लागला. WTO नंतरची जागतिक व्यवस्था बाजार या संकल्पनेने आकाराला आली आणि कठोर सीमा संघर्षापेक्षा बाजारपेठेपर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे झाले. राष्ट्रीय आर्थिक वाढीसाठी निर्यात प्रोत्साहन महत्वाचे बनले, म्हणून प्रत्येक देश इतर देशांच्या बाजारपेठेत प्रवेश शोधत असतो. आर्थिक हित संबंधाच्या जलद वाढीमुळे युद्धाची शक्यता कमी झाली आहे आणि बाजाराचे संरक्षण करणे, व्यापारांचे मार्गांचे संरक्षण करणे, हे सर्व गोष्टी इथे महत्त्वाच्या झाल्या. त्यासोबतच जे महत्वाचे आंतरराष्ट्रीय धोके असतात त्याला देखील इथे कशा प्रकारे कमी करता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.